आउट द रिमेनिंग पार्ट ऑफ द क्वेश्चन नंबर सेकंड त्याच्यामधला 7th वाला. ठीक आहे, 7th वाला पासून क्वेश्चन राहिलेले आहेत आपले. आणि ज्यांनी कोणी पहिले प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल प्लीज वर आय कोण दिसत असेल त्याच्यावर क्लिक करा, पहिला तो व्हिडिओ बघा तरच तुम्हाला समजेल. ठीक आहे, नंतर त्याच्या पुढचा हा व्हिडिओ बघा, पहिला ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ बघा तर तुम्हाला सिरियल वाईज समजेल, नाहीतर समजणार नाही. ठीक आहे, आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा, तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. बघा आता इथं काय करायचंय, आय इक्वल टू इथं cos x dx अपॉन 1 प्लस साइन x इन ब्रॅकेट मध्ये 2 प्लस साइन x दोन्ही ब्रॅकेट मध्ये व्हॅल्यू आहे आणि साइन x चं डेरिव्हेटिव्ह काय येतं cos x येतं. ठीक आहे, म्हणजे पुट काय करणार तुम्ही, पुट साइन x इक्वल टू t. ज्यावेळेस आपण पुट करतो त्यावेळेस लिमिट पण चेंज होणार. ठीक आहे, ते आपण नंतर चेंज करू. पहिले इथे काय करणार, ह्याचं डिफरन्शिएशन काय ना, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x साइन x चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज cos x dx इक्वल टू dt. ठीक आहे, cos x dx इक्वल टू dt. आता याचा डेरिव्हेटिव्ह इथं आलाय, याच्या जागी काय करणार, dt पुट करणार. नाव व्हेन लिमिट पण चेंज होणार, व्हेन x इक्वल टू 0 घ्या. बघा x च्या जागी 0 पुट करा, साइन 0 0 म्हणजे t ची व्हॅल्यू काय ना 0 येणार. ओके, when x इक्वल टू पाय बाय 2 घ्या, पाय बाय 2 t इक्वल टू काय साइन पाय बाय 2 दॅट इज 1 म्हणजे t ची व्हॅल्यू येणार 1. म्हणजे ज्यावेळेस सबस्टिट्यूशन करणार त्यावेळेस लिमिटची व्हॅल्यू पण चेंज होणार. ओके, आता i इक्वल टू इंटिग्रेशन cos x dx च्या जागी मी dt लिहिणार वर अपॉन 1 प्लस साइन x. ओके, साइन x ला काय पुट केलं मी इथं t. ठीक आहे, मी हे dt बाजूला लिहितो, इथं dt लिहितो, इथं 1 लिहितो. ठीक आहे, 2 प्लस साइन x, 2 प्लस साइन x म्हणजेच t. हा, आता इथं वर मी ऍडजस्टमेंट बघा काय काय करतोय, ऍडजस्टमेंट करता यायला पाहिजे तुम्हाला. इथे काय 2 प्लस t, हा इथे 2 प्लस t, इथे 2 प्लस t लिहिलं वर, खालची टर्म अशीच लिहितो ऍज इट इज लिहितो 2 प्लस t. ठीक आहे, 2 प्लस टी ऍज इट इज लिहिलं, मायनस 1 प्लस टी ब्रॅकेट मध्ये. बघा हे मी ब्रॅकेट ओपन करून दाखवतो तुम्हाला. 2 प्लस टी मायनस, आता हा मायनस आतमध्ये जाणार, मायनस मायनस टी. ठीक आहे, प्लस टी मायनस टी कॅन्सल, 2 मधून 1 गेला दॅट इज 1 राहणार, म्हणजे फक्त न्यूमरेटरला 1 राहायला पाहिजे. हे सॉल्व्ह केल्यावर फक्त 1 राहणार, म्हणजे ही टर्म काय केली मी ऍडजस्टमेंट केली. ठीक आहे, पहिले हे इथं लिहिलं, त्याच्यानंतर हे इथं लिहिलं, मध्ये मायनस दिलं, चालतं कारण इथं 1 यायला पाहिजे. ठीक आहे, ह्याला म्हणतात ऍडजस्टमेंट. बघा नेक्स्ट आता बाहेर काय ना dt, ही टर्म याच्याबरोबर डिवाइड करा आणि ही टर्म याच्याबरोबर डिवाइड करा, म्हणजे आन्सर काय ना i इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, ही याच्याबरोबर डिवाइड केलं 2 प्लस टी कॅन्सल, राहिलं काय मग 1 अपॉन 1 प्लस टी. ओके, 1 अपॉन 1 प्लस टी dt, मध्ये मायनस आहे मग मायनस येणार, मायनस इंटिग्रेशन ऑफ ही टर्म आणि ही टर्म कॅन्सल, 1 अपॉन 2 प्लस टी, 1 अपॉन 1 प्लस टी, इथे येणार dt. ठीक आहे, 0 टू 1 0 टू 1, लिमिट नाही दिलं ना मी इथं, 0 टू 1 येणार, 0 टू 1. बघा 0 ला 0 आहे, पाय बाय 2 ला काय 1 म्हणजे मी 1 दिले इथं. ठीक आहे, 0 टू 1, लिमिट पण द्यायचे आपल्याला, लिमिट चेंज होणार एवढं लक्षात ठेवा. आता इथे काय करणार 1 अपॉन 1 प्लस टी, तुम्हाला हे माहिती इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x लॉग x येतं. ठीक आहे, 1 अपॉन x इंटिग्रेशन लॉग x येतं. ज्यावेळेस असं असेल इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस x असेल तर लॉग ऑफ 1 प्लस x असेल. ठीक आहे, आणि जर समजा इथे 2x असेल, हा 1 प्लस 2x आहे, पण x ची पॉवर 1 पाहिजे तरच लॉग येणार, अदरवाइज स्क्वेअर असेल तर वेगळ्या मेथडने सॉल्व्ह होणार. ठीक आहे, म्हणजे इथे येणार 2x असेल ना तर डिवाइड बाय 2 लिहितो आपण. ठीक आहे, माहिती पाहिजे पण. चला नेक्स्ट, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन 1 प्लस टी दॅट इज लॉग ऑफ 1 प्लस टी येणार. लिमिट काय येणार 0 टू 1 मायनस लॉग ऑफ 1 प्लस टी, सेम व्हॅल्यू आहे दोघांना. थांबा, हे काय काय कॅन्सल आणि हे कॅन्सल,
वन अपॉन टी राहिलं, हे आणि हे कॅन्सल, 1/2 प्लस हे राहिलं 2 प्लस टी, 2 प्लस टी. ठीक आहे, चेंज केलं थोडं, 2 अप टू 0 to 1 प्लस सी, सॉरी प्लस सी येत नाही ना याच्यात, आय इक्वल टू, हा पहिला आता अप्पर लिमिट पुट करा, हा टीच्या जागी 1 म्हणजे लॉग 1 प्लस 1 लॉग 2 मायनस 0 पुट करा, लॉग मायनस 1 प्लस 0 1 येणार इथं फक्त लॉग 1 मायनस इथं 1 पुट करा, 2 प्लस 1 दॅट इज 3 लॉग 3 मायनस 0 म्हणजे 2 प्लस 0 2 म्हणजे लॉग 2 येणार फक्त. बघा काय काय येते आन्सर, इथं फक्त लॉग 1 ची व्हॅल्यू 0 असते, लॉग 2 ॲज इट इज मायनस याचं काय होणार, आतमध्ये मायनस आहे म्हणजेच इथे येणार लॉग ऑफ 3/2 बरोबर. आता परत इथं मायनस आहे म्हणजे परत काय नाही तर लॉग 2 अपॉन 3/2, हा 2 वर जाणार. ठीक आहे, 2 कडे जाणार वर म्हणजे 2 2 जा 4 लॉग 4/3. दिस इज द फायनल आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. इझी होतं, मॅच करून बघतो आन्सर लॉग 4/3. ओके, हे फक्त लॉगची टर्म समजली पाहिजे तुम्हाला. काय ते तर लॉग ए मायनस बी मायनस लॉग बी, त्याची व्हॅल्यू ती लॉग ए अपॉन बी. ठीक आहे, म्हणून हे मायनस मध्ये ना, मग हे डिवाइड मध्ये लिहिलं मी, दोन्ही व्हॅल्यू डिवाइड मध्ये. परत हे दोघं मायनस मध्ये, मग हे डिवाइड बाय हे लिहिलं, हे 2 वर जाणार, सिंपल आन्सर येऊन जाणार. ठीक आहे, अशा प्रकारे करायचं होतं. टेक दिस स्क्रीनशॉट. Now next question, question number 8(1). बघा काय, इंटिग्रेशन ऑफ -1 to 1 1 अपॉन a स्क्वेअर e रेस टू x प्लस b स्क्वेअर e रेस टू -x. ज्यावेळेस डिनोमिनेटर मध्ये पॉवर निगेटिव्ह असेल पहिलं पॉझिटिव्ह करायला बघायचं. ठीक आहे, इथे e रेस टू -x आहे, मग त्याला कसं करणार, -1 1 1 अपॉन a स्क्वेअर e रेस टू x प्लस b स्क्वेअर अपॉन e रेस टू x होणार. ठीक आहे, हे पॉवर कुठे जाणार, खाली जाणार, म्हणजे 1 अपॉन e रेस टू x वर गेला काय होणार, निगेटिव्ह होणार. ठीक आहे, e रेस टू -x होणार. हे इकडे मल्टिप्लाय करा, इकडे मल्टिप्लाय केला काय होणार, म्हणजेच असं होणार बरोबर, e रेस टू x आणि इथं होणार असं होणार. ठीक आहे, e रेस टू x इथं मल्टिप्लाय केलं तर e रेस टू 2x होणार. ओके, असं होणार, म्हणजे हा 2 फक्त मी बाहेर लिहिला. ठीक आहे, असं येणार तिथं. आता हा कुठे जाणार, e रेस टू x वर जाणार, म्हणजेच इथे येणार e रेस टू x dx असं येणार. आता याचं डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, म्हणजे पुट काय करणार, पुट e रेस टू x इक्वल टू t. ज्यावेळेस पुट करणार त्यावेळेस लिमिट चेंज होणार. ठीक आहे, e रेस टू x इक्वल टू t डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, e रेस टू x से e रेस टू x dx इक्वल टू dt येणार. ठीक आहे ना. आता when x इक्वल टू -1 that time t इक्वल टू e रेस टू x जागी -1 ठेवा, e रेस टू -1 म्हणजेच काय होणार, 1/e होणार. ठीक आहे, हे पॉवर निगेटिव्ह आहे, मग 1/e होणार, एवढं लक्षात राहू दे. when x इक्वल टू 1 पुट करा, t इक्वल टू e रेस टू 1, इथे e रेस टू 1 येणार. n रेस टू 1 असेल तर व्हॅल्यू आपण 0 घेतली, कुठे किती येणार तिथं, सॉरी n रेस टू 1 असेल तर व्हॅल्यू 1च घ्यायची तिथं, म्हणजे जी काय व्हॅल्यू जी आहे तीच घ्यायची. म्हणजे समजा आता इथं a रेस टू 1 आहे, फक्त आपण एच घेणार. ठीक आहे, म्हणजे आता इथं e रेस टू 1 आहे तर t ची व्हॅल्यू ईच येणार. हे बघा लिमिट इथं करतो मी ठीक बघा. आता व्हॅल्यू पुट करतो इथं, e रेस टू x dx त्याची व्हॅल्यू काय येणार आहे, e रेस टू x dx ची व्हॅल्यू दॅट इज dt, इथे येणार dt अपॉन खाली a स्क्वेअर e रेस टू x स्क्वेअर आहे, म्हणजे इथं t पुट केला होता आपण, t चा स्क्वेअर, इथे येणार t चा स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. ओके, आणि बघा ह्याच्या अगोदर इंटिग्रेशन मध्ये 3b मध्ये तुम्हाला सांगितलं नाही. ठीक आहे, इंटिग्रेशन 3.2b मध्ये त्याच्यामध्ये बघा t स्क्वेअर असेल खाली, त्याचा कोइफिशियंट जो आहे पहिला तो कॉमन काढा. काय कॉमन काढताय, 1 अपॉन a स्क्वेअर कॉमन
dt अपॉन टी स्क्वेअर. पूर्ण ह्याच्यातून ए स्क्वेअर कॉमन काढतोय मी, मग इथून कॉमन कसं निघणार? आता फक्त बी स्क्वेअर आहे, समजा इथं ए स्क्वेअरनी मल्टिप्लाय ए स्क्वेअरनी डिवाइड. मग आता मी ए स्क्वेअर कॉमन काढणार. ठीक आहे, कॉमन काढणं म्हणजेच काय, बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर. बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ह्या स्क्वेअरला मी असं लिहू शकतो बी बाय ए चा स्क्वेअर. ठीक आहे, लिहू शकतो. मग आता हा फॉर्म्युला कोणाचा आहे रे? हा फॉर्म्युला मी ह्याचा लिहू शकतो का? इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 1 बाय ए टॅन इनवर्स ऑफ एक्स बाय ए. हा फॉर्म्युला आहे तो. टी तिकडे एक्स स्क्वेअर आहे, इथे टी स्क्वेअर आहे, प्लस ए स्क्वेअर म्हणजे बी बाय ए त्याचा स्क्वेअर. 1 बाय ए म्हणजेच काय, इथली व्हॅल्यू लिहितो आपण, म्हणजे 1 बाय बी बाय ए येणार. ठीक आहे, हे लक्षात पाहिजे तुमच्या. आय इक्वल टू 0, किती लिमिट किती याचं? -1 ला 1 बाय ई आणि इथं ई 1 बाय ई 2e 1 बाय ए स्क्वेअर. ह्याची व्हॅल्यू काय ना 1 बाय ए. ए म्हणजेच काय, बी बाय ए. इथं बी बाय ए पुढं टॅन इनवर्स ऑफ एक्स तसाच, एक्स म्हणजेच टी. ठीक आहे, एक्स म्हणजेच टी अपॉन ए म्हणजेच बी बाय ए. बी बाय ए, ए वर जाणार, लिमिट काय 1 बाय ई टू ई. आणि हा एक कॅन्सल, हा एक कॅन्सल, म्हणजे ए बाय बी कॉमन येणार, सॉरी ए इंटू बी बाहेर येणार. आणि ह्याचं काय करणार तुम्ही, इंटिग्रेशन, म्हणजे हे पुट करायला लागेल तुम्हाला लिमिट्स. ओके, बघा आता पहिल्या वेळेला रफ करतो, स्क्रीनशॉट काढून घ्या. आता ए आणि बी बाहेर, ए आणि बी बाहेर. पहिले काय करणार, अप्पर लिमिट पुट करा, टॅन इनवर्स ऑफ ए, टी च्या जागी ई पुट करा, ई बाय बी मायनस, आता लोअर लिमिट टी च्या जागी 1 बाय ई पुट करा, टॅन इनवर्स ऑफ ए, टी च्या जागी 1 बाय ई, म्हणजे 1 बाय ई म्हणजे ई खाली येणार, ए बाय बी ई. दिस इज द फायनल आन्सर ऑफ गिवन क्वेश्चन. असंच येणार, पाठीमाग असंच दिलं असतं तुम्हाला. ठीक आहे, फक्त काय केलं इथं, लिमिट पुट केलं, आन्सर भेटून जाईल. फक्त तुम्हाला हे फॉर्म्युला बनवता यायला पाहिजे. कसं बनवणार, पहिले इथून कॉमन काढायला लागेल तुम्हाला ए स्क्वेअर. जर तुम्ही ह्याला ए टीचा स्क्वेअर घेतला तरी सॉल्व्ह नाही. ठीक आहे, म्हणजे तुमचा एक्स म्हणजे 80 असेल. बघा तुम्हाला जसं जमतंय तसं, ज्या मेथडने जमेल तसं. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट. क्वेश्चन नंबर 9th. बघा हा क्वेश्चन जो आहे तो इनडेफिनेट इंटिग्रेशन मध्ये पण झालाय आणि ह्याच्या अगोदरचा पण सम झालाय मागच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, फक्त तिथं साइन एक्स होता. ठीक आहे, मग त्यावेळेस काय करणार तुम्ही, पुट करायला लागेल तुम्हाला. पुट इथं साइन एक्स आहे, इथं कॉस एक्स आहे. साइन 2x असेल तर वेगळं पुट करायचं, साइन एक्स आणि कॉस एक्स असेल मग त्यावेळेस काय पुट करणार, पुट टॅन एक्स बाय 2 इक्वल टू टी पुट करायचं. ठीक आहे, इथं फक्त x आहे मग इथं x बाय 2 पुट करायला लागेल. इथं 2x असेल तर 2x बाय 2 पुट करायचं, टॅन 2x, सॉरी इथं फक्त टॅन x पुट करायचं इक्वल टू टी. ज्यावेळेस 2x असेल त्यावेळेस फक्त काय करणार, टॅन x इक्वल टू टी पुट करायचं. ठीक आहे, बघा आता इथं काय करणार, टॅन तिकडे जाणार म्हणजे x बाय 2 इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ, तिकडे गेला टॅन इनवर्स. ठीक आहे, 2 इथं मल्टिप्लाय होणार म्हणजेच काय होणार, x इक्वल टू 2 टॅन इनवर्स टी. आता याचं डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी येणार, कारण dx बाय dt होणार, dx बाय dt. ओके, dt तिकडे मल्टिप्लाय जाणार म्हणजे इथं 2 अपॉन टॅन इनवर्स टी चा इंटिग्रेशन, सॉरी डेरिव्हेटिव्ह काय इथं 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, 1 अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ओके, आणि dt इकडे येणार, dt ह्या साईडला. ना ज्यावेळेस मी पुट करतोय त्यावेळेस लिमिट पण काय होणार, चेंज होणार. व्हेन x इक्वल टू 0 पुट करा, टॅन 0 बाय 2 म्हणजे 0, टॅन 0 किती येतं 0 येणार, म्हणजे टी ची व्हॅल्यू येतं 0 येणार. आता पाय घ्या, x इक्वल टू पाय,
टी इक्वल टू टॅन पाय बाय 2 म्हणजे काय तर टॅन पाय बाय 2 दॅट इज इन्फिनिटी म्हणजे टी ची व्हॅल्यू आहे ना इन्फिनिटी. ठीक आहे, टॅन इन्फिनिटी टॅन पाय बाय 2 सॉरी हा इथं पाय बाय 2 किती येतं इन्फिनिटी नॉट डिफाईन म्हणजेच इन्फिनिटी म्हणजे टी इक्वल टू इन्फिनिटी. ठीक आहे, ज्यावेळेस साइन एक्स असेल त्यावेळेस मी काय घेणार 2t बाय 1 प्लस टी स्क्वेअर पुट करणार. ठीक आहे, सांगितलं होतं अगोदर. आणि कॉस एक्स असेल तर 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. आणि हे तुम्ही बघत असेल कुठे नाही जाईल इनडेफिनाइट इंटिग्रेशनचे व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला हे नक्की समजेल कुठून आले. ठीक आहे, मी तिथं सगळं एक्सप्लेन केलेलं आहे कुठून आले. नाव नेक्स्ट आय इक्वल टू बघा लिमिट काय होणार 0 ला काय आलं 0 आणि पाय ना इन्फिनिटी 0 टू इन्फिनिटी व्हॅल्यू पुट करतो. आता dx इथे ऍक्च्युली वर आहे dx वर आहे dx च्या जागी काय घेणार 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर खाली 3 तसाच प्लस 2 साइन एक्स ची व्हॅल्यू काय 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर प्लस कॉस एक्स ची व्हॅल्यू आहे दॅट इज 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, आता ह्याने याला मल्टिप्लाय करा आणि हे दोन्ही ऍड करा एकमेकांना 0 टू इन्फिनिटी 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन 3 ॲज इट इज 2 ने याला मल्टिप्लाय करा 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर येणार कारण दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत ना. बेस डिनोमिनेटर सेम असेल तर तसंच ठेवतो आपण न्यूमरेटरची ऍडिशन करतो. ठीक आहे, 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर आणि ते येणार 1 प्लस टी स्क्वेअर. ठीक आहे, हे एवढं लक्षात राहू दे. आता हे टर्मनी ह्याला मल्टिप्लाय करा होल डिवाइड बाय 1 प्लस टी स्क्वेअर आला म्हणजे ते येणार आय इक्वल टू 0 टू इन्फिनिटी 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अपॉन खाली काय ना ह्यानी इथं मल्टिप्लाय करा दॅट इज 3 1 जा 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस इथं आतमध्ये मल्टिप्लाय हे करा 4t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. हे आणि हे कॅन्सल. मग लास्टची स्टेप काय राहणार इथं आय इक्वल टू अजून आहे सॉल्व्ह करायचा 2 dt अपॉन 3t स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर दॅट इज 2t स्क्वेअर इथे येणार 2t स्क्वेअर प्लस 4t ॲज इट इज. ओके, आणि 3 प्लस 1 दॅट इज 4. पहिला एवढं स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर सांगतो काय करायचं. काढा फास्ट. आता काय काय करणार येतं ह्याच्यातून 2 कॉमन काढा आणि हा 2 बाहेर येणार म्हणजेच 2 कॉमन काढल्यावर काय होणार 2 बाय 2 हा 2 पुढं ह्याच्यातून 2 कॉमन काढतोय म्हणजेच इथे येणार dt अपॉन टी स्क्वेअर प्लस 2t कारण बघा ना 2 कॉमन काढतोय म्हणजे 2 इथं राहणार 2 बाहेर येणार 2 इथं राहणार 2 बाहेर येणार प्लस 2. ओके, आता ह्याच्यातून हे 2 आणि 2 कॅन्सल. याच्यातून थर्ड टर्म काढायला लागेल आपल्याला. थर्ड टर्म काढण्यासाठी सांगितलं होतं काय करतो आपण हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशियंट ऑफ इथं टी चा किती येणार 2 येणार 2 2 कॅन्सल त्याचा स्क्वेअर असतो म्हणजे फक्त 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे प्लस 1 मायनस 1 ऍड करणार प्लस 1 मायनस 1 ऍड करणार dt बाय टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 ऍड आणि मायनस 1 ऍड प्लस 2 ॲज इट इज. ठीक आहे, थर्ड टर्म काढण्यासाठी प्लस 1 मायनस 1 ऍड केलं. कसं काय काढले कोएफिशियंट ऑफ टी किती आहे 2 हाफ इंटू 2च करायचं थर्ड टर्म काढण्यासाठी 2 2 कॅन्सल 1 चा स्क्वेअर 1 म्हणजे प्लस 1 मायनस 1 द्यायचं दिलं. नाव नेक्स्ट dt बाय ह्या 1 हा ब्रॅकेट कोणाचा आहे रे हा टोटल कोणाचा ब्रॅकेट बनवू शकतो दॅट इज t प्लस 1 चा स्क्वेअर. ठीक आहे, हे ब्रॅकेट ओपन केलं तर परत तुम्हाला हेच भेटेल. ओके, आणि 2 मधून 1 गेला 1च राहणार म्हणजे इथे असं आहे ना 1 चा स्क्वेअर 1च येणार. असं लिहायचं असं लिहा फक्त 1 ठेवलं तरी चालेल कारण मी असं काढलेलं आहे कारण ह्या फॉर्मॅट मध्ये येण्यासाठी. ठीक आहे,
हे रफ करून टाकतो इथला. आता बघा थोडीशी स्टेप राहिलेली, लास्ट स्टेप. बघा हे याला मॅच करून बघा. इथं ए स्क्वेअर म्हणजे इथं 1 चा स्क्वेअर आहे, एक्स स्क्वेअर पुढे मागे लिहिलंय तिथं चालते तरी एक्स स्क्वेअर. मग फॉर्म्युला काय ना, आय इक्वल टू इथं 0 to इन्फिनिटी 0 to इन्फिनिटी 0 to इन्फिनिटी. ठीक आहे, लिमिट द्यायला विसरू नका. बाय चान्स विसरलो आपण, आय इक्वल टू तो फॉर्म्युला 1/a, a ची व्हॅल्यू किती आहे 1, 1/1 नाही लिहिले तर चालेल, फक्त टॅन इनवर्स लिहा. x/a, x म्हणजे हे 3+1 डिवाइड बाय a ची व्हॅल्यू 1 आहे, नाही लिहिले तर चालेल, 0 to इन्फिनिटी. पहिला अप्पर लिमिट पुट करा, tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी प्लस 1 मायनस tan इनवर्स ऑफ 0 + 1 1च येणार. ओके, आता बघा इन्फिनिटी आहे, इनवर्स ऑफ इन्फिनिटी प्लस 1. इन्फिनिटी मध्ये आपल्याला व्हॅल्यू माहित नाही, इन्फिनिटी मध्ये मग आपण एक व्हॅल्यू ऍड केली म्हणजेच काय असणार आहे माहिती का किती झाले नाही, म्हणजेच काय असणार आहे इन्फिनिटीच घ्यायचं. tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी मायनस tan इनवर्स ऑफ 1 ॲज इट इज. ठीक आहे, tan इनवर्स इन्फिनिटी टॅनच्या टेबल मध्ये नॉट डिफाईन कुठे तर कोणत्या अँगलला π/2, नॉट डिफाईन म्हणजेच इन्फिनिटी. ठीक आहे, म्हणजेच इथे ना tan π/2 त्याला व्हॅल्यू येते इन्फिनिटी, म्हणून मी π/2 लिहिलं. मायनस कोणत्या अँगलला 1 येतं tan इनवर्स दॅट इज π/4 ला 45 ला. हे 90 मायनस 45, 90 मायनस 45 म्हणजे मी डायरेक्ट लिहितो आन्सर π/4. ठीक आहे, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय करून बघा, आन्सर तुमचं π/4च येणार. ठीक आहे, ह्याच्यात चेंज होणार नाही. ते दिसून शॉट एकदम इझी आहे, व्यवस्थित करा. इंटिग्रेशन ऑफ 0 to π/4 sec raised to 4x dx आहे. ठीक आहे, बघा तिथे काय काय करणार, 0 to π/4 sec square x into sec square x dx. ठीक आहे, sec square x that is sec raised to 4x फक्त स्प्लिट केलं याच्यात. आता ह्याचा आयडेंटिटी काय तर 0 to π/4 1 plus tan square x. आयडेंटिटी माहिती तुम्हाला 1 plus tan square x equal to sec square येतं. ठीक आहे, म्हणजे sec square चा व्हॅल्यू मी हे लिहिलं आणि हे तसंच ठेवलं sec square x dx. मग आता tan x ला पुट करतो, tan x चे डेरिव्हेटिव्ह काय येतं sec square x येतं. ठीक आहे, म्हणून पुट tan x equal to t डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x, म्हणजे इथे येणार sec square x dx. tan x चे डेरिव्हेटिव्ह sec square x dx equal to dt. ठीक आहे, ऍक्च्युअली dt/dx येतं, पण dx तिकडे मल्टिप्लाय जातो, हे परत एकदा सांगितलं. ठीक आहे, आता वेन लिमिट पण चेंज होणार, x इक्वल टू 0 घ्या, देन t इक्वल टू tan 0 0च येतो, t ची व्हॅल्यू 0 येणार. x इक्वल टू π/4 t इक्वल टू tan π/4 दॅट इज 1 येतं, म्हणजे t इक्वल टू 1 येणार. लिमिट पण चेंज होणार, काय काय येणार 0 to 1 0 to 1 1 प्लस tan x म्हणजेच काय t घेतला होता t चा स्क्वेअर, इथे येणार t चा स्क्वेअर, बाहेर येणार sec square dx ह्याच्या जागी dt घ्या, इथे येणार dt. आतमध्ये इंटिग्रेशन जाऊ द्या, आता एकदम इझी 0 to 1 1 dt प्लस t स्क्वेअर dt 0 to 1. ठीक आहे, ह्याचं काय ना इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू dt, मग इथं t येणार 0 to 1 प्लस t स्क्वेअर, त्याचं इंटिग्रेशन t2 + 1 येतं. ठीक आहे, आणि खाली काय येतं 2 + 1 म्हणजे इथं 3 येणार आणि इथे 3 येणार. ठीक आहे, त्याचं इंटिग्रेशन माहिती पाहिजे, x raised to n चं इंटिग्रेशन काय येतं दॅट इज x raised to n + 1 अपॉन n + 1 हे इंटिग्रेशन येतं. ठीक आहे, मी बाजूला लिहून दिला फक्त. इथं लिमिट 0 to 1, पहिले अप्पर लिमिट पुट करा 1 मायनस लोअर लिमिट 0 प्लस अप्पर लिमिट पुट करा 1 चा क्यूब 1 1/3 मायनस 0/3 म्हणजे 0च, म्हणजे इथे येणार i इक्वल टू 1 प्लस 1/3 म्हणजे 3 × 3
3 plus 1 that is 4. 4/3 आंसर है. I equal to 4/3. ठीक है, आंसर मॅच होतोय का? 4/3 कुठे? अच्छा 4/3 येणार. फायनल आन्सर हे असणार. फक्त काय हे इंटिग्रेशन आतमध्ये नेलं. ओके, आणि दोघांना ऍट अ टाइम तुम्ही 0 to 1 देऊ शकता. दोघांना ऍट अ टाइम लिमिट 0 to 1 देऊ शकता. तसं पण जसं तुम्हाला इझी जाईल तसं. ठीक आहे, मी ह्या मेथडने केलं असंच केलं पाहिजे असं थोडी. तुम्हाला जे जमेल ते. ओके, टेक दिस स्क्रीनशॉट.